बचत गटातील महिलांना रोजगाराची गाजर दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारा राजभारती स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरचा भामटा संचालक राजेश दहाट सध्या फरार असून या प्रकरणामुळे सेलू तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। फसवणूक झालेल्या तब्बल 35 महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत तक्रार वजा निवेदन सादर केले आहे। सेलू तालुक्यातील सुकळीबाई येथील वंदना प्रमोद उडदे यांच्या घरी सुमारे वर्षभरापूर्वी राजेश दहाट यांनी बचत गटातील महिलांची बैठक घेतली होती। विविध प्रशिक्षण व अभ्यासक्रमांकाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत महिलांचा विश्वास संपादन करण्यात आला। मात्र हे सर्व केवळ फसवणुकीचे जाळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। राजेश दहाट नामक भामट्यानं शिवणकाम प्रशिक्षणाच्या नावाखाली 22 महिलांकडून प्रत्येकी 1000 रुपये, शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 5000 रुपये, शिवणकामासाठी 10 महिलांकडून प्रत्येकी 30,000 रुपये तसेच मोटरसायकल देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 30,000 रुपये अशी रक्कम उकळली। मात्र वर्ष उलटून गेले तरी महिलांना ना प्रशिक्षण केंद्र, ना शिलाई मशीन, ना कपडा, ना मोटरसायकल काहीच मिळाले नाही। संशय बळावल्यानं महिलांनी वर्धा शहरातील आरवी नाका परिसरातील राजभारती सेल्स अँड सर्व्हिसच्या कार्यालयात धडक दिली। तेथे पोहोचल्यावर संचालक राजेश दहाट घरमालकाला भाडे न देता पसार झाल्याचे समोर आले। त्याचा मोबाईल फोनही बंद असल्यानं महिलांचा संशय खरा ठरला। सेलू तालुक्यातील 27 गावातील महिलांना लाखोचा गंडा घालून राजेश दहाट नामक भामटा फरार झाल्यानं संतप्त महिलांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक कलोडे यांच्याकडे दाद मागितली आहे। कलोडे यांनी महिलांना घेऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले। यावेळी फसवणूक करणाऱ्या भामट्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या गंभीर प्रकरणात आता पोलीस प्रशासन कोणती कारवाई करतात, आरोपीला कधी अटक होते याकडे फसवणूक झालेल्या महिलांचे लक्ष लागले आहे। रोजगाराच्या नावाखाली महिलांची अशी लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांमधून व्यक्त होत आहे।